एवढा जर कॉन्फिडन्स आयुष्यामध्ये आला ना बोलायचा, म्हणजे फक्त फाडफाड इंग्लिश येतंय म्हणून आपण काहीही बोलून जाऊ आणि काहीही पचवून घेऊ असं होत नसतं. उभ्या जगभरामध्ये काल भारताची नाचक्की झाली, नाक कापलं गेलं. विचार करा, जी शिक्षिका त्या विषयाची फॅकल्टीची, त्याला फॅकल्टी म्हणतात इंग्लिशमध्ये, त्या फॅकल्टीची शिक्षिका नसताना सुद्धा, त्या विषयाची माहिती नसताना सुद्धा ती शिक्षिका त्या विषयामध्ये एवढं खोटं रेटून बोलते. खरं तर अशा लोकांनी, कदाचित मला माहित नाही भविष्यामध्ये ही भारतीय जनता पक्षाची एखादी चांगली प्रवक्ती सुद्धा होऊ शकते, कारण तिथे पात्र होण्यासाठी लागणारे सर्व गुण मला या महिलेमध्ये दिसतात. सारेच्या सारे गुण या महिलेमध्ये मला दिसतात. काय म्हणते, युअर 6 कॅन बी माय 9, म्हणजे मी ज्या गोष्टीला 9 म्हणते त्या गोष्टीला तुम्ही 6 म्हणू शकता. किती स्पष्ट धडधडीत खोटं बोलली मगाशी. ती म्हणते की हे आम्ही डेव्हलप केलंय, हे आम्ही तयार केलंय. We see this. This is Orion. You need to meet Orion, and this has been developed by the Center of Excellence at the Galgotias University. I would also like to take a moment to brief you about Galgotias University. We are the first private university investing more than 350 crore rupees. यहाँ पे और भी चीजें हमें देखने को मिल रही है. ये एक सॉकर बॉल के अंदर एक ड्रोन सिस्टम चला है, ये थोड़ा बताएं. ये बहुत इंटरेस्टिंग सी चीज है. इसकी एंड टू एंड इंजीनियरिंग से लेकर के इसका एप्लीकेशन सब कुछ यूनिवर्सिटी पे हुआ है को मिलेगा. और यहाँ पर बच्चे इस एरिना के अंदर गेम्स खेलते हैं, इसको फ्लाई करते हैं, अपनी फ्लाइंग स्किल्स को एनहांस करते हैं और नए तरीके से और इसको और ज्यादा मजबूती से और एनहांस फीचर्स के साथ डेवलप कर. हे सगळं पाहत असताना मला का कुणास ठाऊक माझ्या बालपणीचे ते विज्ञान प्रदर्शनं आठवली. आम्ही त्याच्यात साधे साधे प्रयोग करायचो. आमचा एक फिक्स प्रयोग असायचा, त्याच्यामध्ये ते एक ज्वालामुखी असायचा, तो असा उफळून बाहेर यायचा. अगदी रेल्वे गाड्या चालवायचो, आम्ही शेतं दाखवायचो, आम्ही ते झरे दाखवायचो, काय 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 उद्योग केले होते. पण कधी अशा चोऱ्या माऱ्या केल्या नाहीत. याची त्याचे प्रोडक्ट उचलून त्याला आपलं सांगितलं नाही आम्ही. आमच्या त्या झेडपीच्या शाळाच बऱ्या होत्या. म्हणजे खरं तर मला नवल वाटतं, 350 कोटी रुपये घेतल्यानंतर ह्या शाळांमध्ये किंवा ह्या विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी किती फी भरत असतील तुम्ही विचार करू शकता. म्हणजे एखाद्या सर्वसामान्याला हे परवडणार असेल का? 350 कोटी. आज खरं तर हा विषय आपला नाही, पण मी माझं विषयांतर होत आहे, पण माफ करा. पण खरं तर या विषयावर सुद्धा विश्लेषण आली पाहिजेत की सध्या भारतातल्या शिक्षण व्यवस्थेचं काय चाललंय. अगदी लहान लहान मुलांच्या शाळा बघा, म्हणजे एसएससी बोर्ड, महाराष्ट्रात तर एसएससी बोर्ड जणू काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मराठी शाळांनी तर केव्हाच काट टाकलेली आहे. आता एसएससी बोर्ड हे संपण्याच्या मार्गावर आहे. एसएससी आणि एचएससीचं दोन्ही बोर्ड ही संपण्याच्या मार्गावर आहेत. एसएससीच्या शाळा आता सीबीएसई मध्ये कन्वर्ट होत आहेत. सीबीएसईच्या आयसीएससी ते इंटरनॅशनल स्कूल होत आहेत. पण तुम्ही जर पाहिला तर त्यांच्या फी पहा. म्हणजे आपण ज्यावेळेस लहान होतो, आता आपण झेडपीचे, त्यामुळे आपल्याला काही फी वगैरे नव्हती. सरकारने आम्हाला शिकवलं, सरकारने आम्हाला मोठं केलं, आम्ही आमच्या पायावर उभे राहिलो आणि आम्ही तत्व आणि निष्ठेने चालतो. ही आम्हाला सरकारचीच देण आहे. आम्ही झेडपीच्या शाळांमध्ये शिकलो. पण ज्यावेळेस आत्ताच्या शाळा मी पाहतो, लहान लहान शिशू, आता लहान शिशू म्हणत नाही, म्हणत त्याला आपण लहान शिशू म्हणायचो. लहान शिशू, मोठा शिशू, पहिली, दुसरी, तिसरी, बालवाडी, आता ते नर्सरी, प्ले ग्रुप वगैरे वगैरे काय फंडे आलेत. बरं, लहान शिशूच्या विद्यार्थ्यांना कधी क्लासला टाकलेला आपल्या काळात तुम्हाला आठवत आहे का? अजिबात नाही. क्लासेस, शिकवण्या, प्रायव्हेट ट्युशन्स काय म्हणतात त्याला. आणि शाळांच्या फ्या 1-1 लाख, 1.5 लाख, 50-50 हजार डोनेशन, 1-1 लाखाची फी. जर एखाद्या पालकाला 2 अपत्य असतील, त्यांनी कसं शिकवायचं? 1.5 लाख म्हणजे 3-3 लाख रुपये लहान शिशूची फी. मोठा शिशू, परत त्यांच्या क्लासेसची फी, त्यांच्या इतर ऍक्टिव्हिटीजची फी. बाप रे, ही पद्धत कधीपासून भारतामध्ये? मग असं जर झालं तर मग शिक्षण संपलं. कसं द्यायचं शिक्षण? याच्यावर कुठेतरी एखादी गाईडलाईन्स आली पाहिजे, याच्यावर एखादं बोर्ड आलं पाहिजे, याच्यावर कंट्रोल आला पाहिजे. कारण सध्या सगळेच्या सगळे राजकारणी आपापल्या शाळा टाकून बसले, आपापल्या शाळांमध्ये मोठमोठी नावं टाकून बसले, त्याच्यावर म्हणजे अशी इंटरनॅशनल वगैरे वगैरे काय काय नावं टाकायची आणि त्या शाळांची एवढी हाईट तयार करायची. त्या शाळेच्या शिक्षकांना पगार किती माहितीये? 20,000, 15,000, 20,000 पगार. तुमच्याकडून लाखांच्या फ्या घ्यायच्या आणि हे गणेलट्ट होणार हे राजकारणी. शिक्षणाचा दर्जा मात्र तोच असतो सुमार. आतमध्ये तुम्हाला वरपर्यंत सोडणार सुद्धा नाही शाळेत. तुम्हाला गेटच्या बाहेरच उभं राहायचं. आतमध्ये विद्यार्थी काय करतात तुम्हाला माहित सुद्धा नसतं. फक्त आपण काय बघतो, वर्गांमध्ये गेल्यानंतर चकाचक बेंचेस बघतो, ते फळे बघतो. काळ्याच्या ऐवजी ते हिरव्या रंगाचे फळे झाले आणि वरती प्रोजेक्टर आले. आता खडू शिक्षक किती वापरतात मला माहित नाही. तुम्हाला ह्या गोष्टी किती पटतायत मला नाही माहित, तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. पण ह्या अशा
खोटारड्या शिक्षकांकडनं तुम्ही विद्यार्थ्यांवर काय अपेक्षा ठेवाल? आणि माझं तर म्हणणं आहे संपूर्ण देशभर शिक्षण संस्थेवर रिफॉर्मेशन झालं पाहिजे, रिफॉर्म झाल्या पाहिजे. त्यांचा अभ्यास, त्यांचा अभ्यासक्रम, त्यांच्या वार्षिक फी, आपण जे शुल्क घेतो त्या सगळ्या रिफॉर्म झाल्या पाहिजे, त्याचा विचार केला गेला पाहिजे. खरंच एवढ्याची गरज आहे का? आजच्या ह्यांच्या रिक्षाच्या भाड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या त्यावेळेस 10-10 वर्षाची आपली शिक्षण झालेली असतील, 10-10 वर्षाची, म्हणजे पहिलीपासून अगदी तुमच्या लहान शिशूपासून ते 10वी पर्यंतची आपली शिक्षण झाली असेल, तेवढं त्यांची रिक्षा भाडी सुद्धा होत नाही. खरंच काळ बदलतोय, काळाप्रमाणे बदललं पाहिजे, पण इतकं हे मात्र पटत नाही. तुर्तास रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र.